स्टुडंट, आज आपल्यासोबत आहेत धीरज आठवले. यांचं जे आहे, आधी बीकॉम मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यानंतर सरांनी जे आहे मार्केटिंग मध्ये MBA केलेला आहे, है ना. आणि त्यानंतर सरांचा बँकिंगचा प्रवास हा सुरू झाला. तो सर्वप्रथम मी त्यांचं आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो. आणि आपलं जे आहे आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा जो बँकिंगचा प्रवास आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ. त्यांनी कुठलं मटेरियल वापरलं, किती तास ते स्टडी करायचे, काय अडचणी त्यांना आल्या आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांच्या मार्गातून कशा आपल्या सॉल्व्ह होतील त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. तो माझा पहिला प्रश्न आहे धीरज यांना की तुम्ही जे आहे बँकिंग ॲज अ करिअर का बरं निवडलं आणि तुम्हाला मग अकॅडमी बद्दल कसं माहित पडलं आणि कसा तुमचा प्रवास सुरू झाला याबद्दल थोडं तुमच्या दर्शकांना सांगू. की माझं बीकॉम झालं आहे सर. नंतर मी MBA केलं मार्केटिंगमध्ये, ते 2019 मध्ये केलं. नंतर सर मी प्रायव्हेट जॉब पण केले आहेत, पण त्याचं प्रायव्हेट जॉबमध्ये सर वर्क स्ट्रेस जे आहे ते खूप होतं. त्यामुळे मी ते कंटिन्यू करू नाही शकलो. कशामध्ये केलं तुम्ही जॉब? सर मी फायनान्स कंपनीत केलं होतं ॲज अ ऑडिटर म्हणून. किती वर्षाचा एक्सपिरियन्स होता तुमचा? तरी सर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला मी तिथून. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. हो सर. तर माझं मन नव्हतं लागत सर तिथं. तरी पण माझा एक मित्र आहे. म्हणजे आता धीरज, माझा याच्यावरून तुम्हाला प्रश्न राहील. हा सर. काही म्हणजे विद्यार्थी मला मिळतात की सर आता MBA झालं और इंजिनिअरिंग झालं, तर यानंतर आम्ही प्रायव्हेट कंपनीला जायला पाहिजे की सर बँकिंगचं प्रिपरेशन करायला पाहिजे, तर यावर तुम्ही काय सांगू इच्छिता? माझं म्हणणं हेच आहे सर की प्रायव्हेट सेक्टर आहे, जॉब मिळेल तुम्हाला, पण त्यामध्ये ग्रोथ, सॅलरी, जे स्टार्टिंग प्रेशर जे राहतात त्यांना एवढी सॅलरी राहत नाही आणि वर्क प्रेशर पण खूप राहतं. काम ठीक आहे करावं लागतं कुठं पण, गव्हर्नमेंट सेक्टर पण असेल तिथं काम करावंच लागते सर. पण आपण जर एक ट्राय म्हणून जरी आपण बँकिंग सेक्टरकडे आलो, एक आपलं नाही बाबा प्रायव्हेट सेक्टरपेक्षा गव्हर्नमेंट जॉब आपण एक ट्राय जरी केला तर मी तर म्हणतो बेस्ट आहे. मी म्हणून जसं आपण बघितलं की समजा जर आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करतो तर आपल्याला स्टार्टिंगला स्ट्रगल करावं लागते, पेमेंट कमी राहते, खूप पेमेंट कमी राहते, ज्याला म्हणून आपण एक सिक्युरिटी नाही राहत, सिक्युरिटी पण राहत है ना. म्हणजे रेसेशन आलं, कधी कोरोना काळ आला तर आपल्याला रिमूव्ह होऊ शकतो. हो सर. म्हणजे एक वेळा तरी आपण गव्हर्नमेंट स्टडी करायला पाहिजे. गव्हर्नमेंट तर कसं एज 12 झाल्यानंतर मग शेवटी प्रायव्हेट जॉबच करावं लागतं. त्यापेक्षा एक चान्स माझंच मी सांगतो सर, मी प्रायव्हेट जॉब पण केला. मी स्वतःलाच म्हणायचो की आपण एवढं एज्युकेशन केलं आहे आणि हे 15,000 20,000ची जॉब करून आपण काय मिळणार आपल्याला. घरचे पण म्हणत होते एवढा तू शिकला बा तर नंतर तू प्रायव्हेट जॉब कशाला करत आहे, एखादा गव्हर्नमेंट जॉब पहा. तर मी नंतर माझा मित्र आहे त्यांना मला सजेस्ट केलं बँकिंग सेक्टर, तू ये आणि यामध्ये ट्राय कर. मी त्याला म्हणायचो, म्हणजे मला सेल्फ डाऊट जास्त होता सर. मी त्याला म्हणायचो की कॉम्पिटिशन खूप आहे बँकिंग सेक्टर म्हटलं. हो, आणि हुशार पोरं त्यांचं होत नाही आहे, आता आपण काय करू. मी सांगू इच्छितो, मी सर ॲव्हरेज स्टुडंट होतो अकॅडमिक याच्यामध्ये. मला मार्क पण चांगले नव्हते, पण तरी मी यामध्ये सेक्टरमध्ये उतरलो. पण एकदा ते म्हणतात ना सर, पोहणं नसन तरी एकदा जर उतरलो तर आपल्याला पोहणं येते. तर त्या प्रकारे माझं झालं, मी उतरलो. एकदा सुरुवातीला मला अडचणी गेल्या. तर आधी मी सांगू शकतो सर की जेव्हा माझी सुरुवात होती ती मी आपल्या SVBT मधूनच सुरुवात केली माझी. जो माझं जे बेसिक होतं, हा सर, जे बेसिक होतं माझं ते SVBT मधूनच क्लिअर केलं, अमरावती मधूनच, ऑफलाईन बॅच मधून. पण माझं फायनान्शियल कंडिशन हे कमकुवत असल्यामुळं मी अमरावती सोडली आणि माझ्या गावी गेलो. नंतर तिथून माझा चांदूर बाजार तालुका येतो, चांदूर बाजार म्हणून, तिथून मी लायब्ररी जॉईन केली आणि तिथंच मी 1-2 वर्ष अभ्यास केला. पण बेसिक माझं मी नोट्स वगैरे तयार केला, तुम्ही जे सांगितलं होतं मला त्या हिशोबानं मी माझी स्टडी प्लॅन केली आणि तुमचं मार्गदर्शन होतं सर मला. त्या हिशोबानं मी माझी स्टडी प्लॅन केली आणि माझी 2023 मध्ये 23-24 मध्ये माझी प्री SOची मार्केटिंगची निघाली होती. नंतर मी मेन्स पण निघाली माझी. तर नंतर जे इंटरव्ह्यू साठी होतं, मॉक इंटरव्ह्यू, मी तुमच्याचकडे आलो होतो सर. हो सर. पण हो सर, माझं फायनल मार्कमध्ये 2 मार्कांनी माझं राहिलं होतं. पण तरी मी खचून नाही गेलो, तुमचं मार्गदर्शन होतंच मला.
नंतर मी नाही, या एवढं करून वर्षी परत यायलाच नाही पाहिजे जो विद्यार्थी आता इंटरव्ह्यू पर्यंत हो सर. पोहोचलेला आहे. हो. तर माझं तरी विद्यार्थ्यांना सजेशन राहील हो. की जे 2-2, 3-3 वर्षापासून स्टडी करत आहे, हो. तर मला असं वाटतं की बा 1-2 वर्षाच्या अंतर्गत तरी नाही की प्री मेन्स वगैरे निघणं कट सुरू होऊन जायला हा, पाहिजे. ते तर आहे. हा, आणि त्यानंतर समजा मग आपलं राहत आहे तर आपण प्रयत्न करत राहतो. हो. नीरज, तुझं गाव येते आहे ना चांदूर बाजार? हो सर, छोटंसं गाव आहे जवळा शहापूर म्हणून. ओके. आणि मग तू तिथून चांदूर बाजारला जायचं? हो सर, 10 किलोमीटर 11 किलोमीटर जायचं. 10 मी किलोमीटर बाहेर. रोज जायचो लायब्ररी. तुझा स्टडी शेड्यूल कसा असायचा, म्हणजे किती तास समजा तू स्टडी करायचा? सर माझं शेड्यूल असा होता, मी सकाळी समजा 5:30-6 वाजता उठायचो. ओके. तिथपर्यंत माझा टिफिन आई रेडी करून द्यायची. मी जवळपास 7 वाजता निघायचो. म्हणजे आईचे पण तुमच्या खूप कष्ट आहे, 5:30-6 वाजता टिफिन रेडी. मी या जर्नीमध्ये माझ्या आई वडिलांचा खूप खूप मोठा साथ साथ आहे. सर्वांची साथ लागते आपल्या सक्सेस. हो सर. तर सर मी 7 वाजता जायचो लायब्ररीमध्ये, आणि तिथं म्हणजे कंटिन्यू मी 3-3, 4-4 तासाचे स्लॉटमध्ये अभ्यास हा. करायचा. आणि आपलं टी ब्रेक वगैरे राहायचं. मग हा, मी लॅबमध्ये सर 10 किंवा 11 वाजेपर्यंत बसायचो रात्रीची. तर मग नंतर घरी चाललोय. हा माझा डेली रुटीन होता. डेली रुटीन. मी यात ना कुठं कोणाच्या लग्नात गेलो सर, ना कोणतं फंक्शन अटेंड केलं, ना कुठं माझ्या. बोला ना. तर तुम्ही म्हणजे पूर्ण डेडिकेटेडली समजा हो. स्टडी शेड्यूल फॉलो हा. केला. हा. आणि कन्सिस्टन्सी महत्वाची गोष्ट, हे महत्वाची. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मेंटेन केली. म्हणजे हो. काही जरी असेल प्रोग्राम वगैरे सगळं अवॉइड करून स्टडीवर फोकस केला. एक दिवस जरी गॅप पडली सर तर स्टडीमध्ये डाऊनफॉल होतो आपला. बरोबर. तर दुसरं मला असं विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही स्टडी मटेरियल जे आहे हो. ना, म्हणजे कुठलं स्टडी मटेरियल यूज केलं किंवा कुठल्या सब्जेक्टला कसा फोकस केला, त्याबद्दल. बेसिक तर सर मी 1 वर्ष जो कोर्स होता आपला तो तुमच्यापासूनच कम्प्लीट केला होता. आणि जे स्टडी मटेरियल आहे मी नोट्स आधीच बनवून घेतल्या होत्या, पूर्ण समजून तुमच्यापासून घेतलं होतं. आणि काही डाऊट राहिला तर मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच सर. तर माझं बेसिक तिथं प्रीचं पूर्णच झालं होतं. आणि मेन्सचं पण मी केलं होतं सर. तरी तुम्ही ज्या मॉक वगैरे दिल्या समजा, म्हणजे तुमचं काय सजेशन राहील की विद्यार्थ्यांनी, आता आपल्याला माहिती आहे रिसेंटली बँकिंगच्या एक्झाम्स येणार आहे, तर पोरांनी सेक्शनल मॉक किती द्यायला पाहिजे किंवा फुल लेंथ मॉक किती द्यायला पाहिजे, अनालिसिस वगैरे मॉक बद्दल काय सांगू शकता? मी आधी तर हेच सजेशन करणार की जे आपलं बेसिक आहे ते आधी कम्प्लीट करून घ्यायचं. आणि जसं एक्झामची डेट येत आहे, 2 हफ्ते आहे, 1 हप्ता आहे, तर फक्त मॉकवर लक्ष द्यायचं आणि अनालिसिस करायचं. कारण की आपलं बेसिक टॉपिक वाईज पूर्ण झालेलं असतं. सांगतात की एका दिवसात 2-2, 3-3 मॉक द्या. एक द्यायला पाहिजे की 2-2, 3-3 द्यायला? जशी एक्झाम येते सर तसं मला वाटते 1-2 द्यायला पाहिजे, पण अनालिसिस मेन. म्हणजे मॉक कमी दिला तरी चालेल, पण अनालिसिस आपण कुठं कमी पडत, कोणत्या सेक्शन मध्ये कमी पडत आहोत हे आपण फाइंड आउट केलं पाहिजे आणि त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. कारण की सर एका मार्काची व्हॅल्यू आहे. बरोबर. त्यामुळे दुसरं मला असं विचारायचं होतं, या प्रवासात तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या असेल, वेळ लागत आहे, तर कसं त्यांना तुम्ही पार केलं? काय वाटते विद्यार्थ्यांनाही आता त्या अडचणी येतात, तुम्ही त्यांच्यावर कसं सोल्युशन फाइंड आउट केलं? सर जसं माझी मागच्या इयरला 2 मार्कांना राहिलो तुम्ही, तर मी गिव्ह अप करण्याची एक इच्छा होती माझी, माझ्या मित्राची पण होती, त्याचा पण प्री राहिला होता, म्हणजे प्री म्हणजे फायनल कट ऑफ राहिला होता. तर गिव्ह अप करण्याची एक इच्छा होत होती, पण मनात होतं की आपण एवढं दूर आलो आहे तर आपण नाही केलं पाहिजे, आपण एक ट्राय अजून दिला पाहिजे. आता माझं वय सर 28 वर्ष आहे, 28 वर्षाचं आहे. तर वय पाहता आणि तो कालावधी आहे तो पाहता असं वाटे की आता नाही म्हणून आपल्याकडून. म्हणजे एक एजचं प्रेशर. एजचं प्रेशर होतं. आता फॅमिलीचं प्रेशर होतं की एवढे वर्ष झाले तू काम नाही, काही नाही, जॉब पण सोडला, लग्नाचं वय. तर त्यामुळे सर असं वाटे की आता नाही होणार, प्रायव्हेट जॉबच करणार. त्यात आवडलं नाही, एवढा आपण इंटरव्ह्यू पर्यंत गेलो आहे. बरोबर. हेच एक मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. तर मी गिव्हअप नाही केलं, माझ्या मित्रानं पण नाही केलं. आम्ही त्याच जोमानं, त्याच्यापेक्षा चांगल्या जोमानं सुरुवात केली. शेवटी तो प्री पण निघाली आणि मेन्स पण निघाली आणि आता. बरोबर. तर बघा, याचं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बरेच असे विद्यार्थी असतील ज्यांचं एज थोडं वाढत चाललेलं आहे, परंतु ज्यांचं मेन्स निघत आहे, इंटरव्ह्यूवर 1-2 मार्कांनी कटत आहे, अशा विद्यार्थ्यांना माझं सजेशन राहील की त्यांनी
शेवटपर्यंत स्टडी करत राहा. म्हणजे जोपर्यंत तुमचं ते संपत नाही, म्हणजे जेवढे अटेम्प असतील तेवढे अटेम्प द्या, है ना. वयाच्या 29व्या वर्षी लागो की 30व्या वर्षी लागो. यामधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तो मॅनेजर आहे भैया. हो. 30 साल लगो या अगले साल लगो, है ना. हो. एक म्हणजे आपल्यासाठी हे ठरते की बाबा सक्सेस इज इम्पॉर्टंट. सक्सेस येते. आज कोण नाही विचारत, आज एकदा सक्सेस झालं की मग काय एज आहे काय कोणी मॅटर नाही करत, है ना. चलो ठीक आहे. तर मोस्ट ऑफ आता जे बँकिंगचे प्रिपरेशन करणारे पोरं आहे आम्ही यांना बघतो, तर यांच्यामध्ये असं माहिती पडते की इंग्लिश आणि बीए बद्दल, म्हणजे इंग्लिश आणि प्रिपरेशन कसं करायचं तिथे थोडा मार्क असतात, आणि जीए ला आधीपासून प्रिपेअर नाही करत. हा. तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय सांगता? सर तसं पाहिलं तर इंग्लिश माझा पण वीक आहे, हा, बरोबर. पण मी डेली सर इंग्लिश सेक्शन मध्ये एडिटोरियल जे आहे ते डेली करायचं. ग्रामर किती रोल जास्त. प्ले करते आणि अंडरस्टँडिंग किती प्ले करते समजा ग्रामर मध्ये सर एक्झाम मध्ये? मी सांगू शकतो सर, ग्रामर मी नाही केलं सर. ग्रामर नाही जास्त मी मोस्ट फोकस ऑफ द विद्यार्थ्यांकडे बघितलं जातं ते सक्सेसफुल आहे हो. की ग्रामर न करता ऑन द बेसिस ऑफ कारण अंडरस्टँडिंग की म्हणून वेटेज जर पाहिलं सर ग्रामरचं तर मला वाटतं 1-2 मार्कासाठी जास्त करून 5-6 मार्क 5-6 येते. पण ते- मार्क अंडरस्टँडिंग वर डिपेंड हो. आहे ना. आणि पेपरची लेवल पाहता आपण एवढं फोकस जरी केलं नाही त्यावर, तर आपलं आरसी वगैरे जा त्यावर फोकस केलं ना सर, तर आपल्याला सेक्शनचे जे कट ऑफ आहे तो निघू शकतो आपला. आणि आपलं बाकी मार्किंगसाठी आपलं क्वांट आणि रिझनिंग आहे ते आहेच आपल्यापाशी. इंग्लिश साठी पर्टिक्युलरली तुम्ही काय रिडिंग केलं? दिली सर मी निमिषा बंसल मॅम आहे, आणि मॉक पण दिले आणि त्यांचं एडिटोरियल पण. अच्छा, एडिटोरियल समजा व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि सेक्शनल समजा पॅसेज सोडून आहे हो. वगैरे. तरी इंग्लिशला किती वेळ द्यायला पाहिजे दिवसातून असं वाटतं मला स्टडी म्हणलं? 2 घंटे द्यायला पाहिजे 2 तास तरी द्यायला डेली. डेली द्यायला है ना. तुम्ही अदर पण एक्झाम दिलाय की फक्त ओनली मार्केटिंग ऑफिसरवर फोकस केलाय? नाही सर, मी बँकिंग सेक्टरच्या इकडे वडाच्या आधी मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या होत्या. जास्त करून मी पोलीस भरती पण दिली आहे सर. ओके. पण त्यामध्ये सर कसं मेंटली आणि फिजिकली मी होत होतं, पण माझं नव्हतं. हा, मी नंतर जॉब वगैरे जॉईन केला तर त्यामुळे ते पूर्ण सुटून गेलं. शेवटी मी बँकिंग सेक्टरकडे चाललो. तुम्ही मला सांगा की प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू यामध्ये कसं म्हणजे बायफर्गेशन केलं स्टडी करताना? सर फर्स्ट फोकस जसं माझं ते 23-24 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट होता, म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत जाण्याचा, तेव्हा सर पूर्ण अनुभव घेऊन गेला. कसा लक्षात हा. आलं? तेव्हा आधी कसं प्रीच काढणं म्हणजे लय मोठी गोष्ट वाटत होती. नंतर प्री काढली. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्री निघाल्यावर मग मी मेन्स बघेन, हा, मग मी इंटरव्ह्यू. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही मेन्सची पण तयारी त्या प्री सोबतच करा. मेन्सची पण तयारी, कारण की तुम्हाला अवघड जाणार. बरोबर. आणि आपण जे बघतो की प्री आणि मेन्स मध्ये ड्युरेशन पण फार कमी असतो, 15 दिवसाचा फरक असतो सर. कसं मेन्स जर तुम्ही म्हणजे प्री जर बेसिक केला आणि मेन्सची पण तयारी केली तर तुम्हाला प्री काहीच वाटणार नाही असं मला वाटते. तर नंतर मी जेव्हा प्री आणि मेन्स काढली आणि इंटरव्ह्यू पण दिला, तर या सेकंड टाइम मला इंटरव्ह्यूचं काही एवढं हे नाही वाटलं, कारण की मी मेन्सवर फोकस केलं. कारण की मेन्स मध्ये जर चांगले मार्क मिळाले तर इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला ऍव्हरेज मार्क पण मिळाले तर आपलं सिलेक्शन पक्का आहे. ह्याच धोरणामध्ये मी या टाइम मेन्सवर फोकस जास्त करून मेन्सवर फोकस केलं. म्हणजे इंटरव्ह्यू नंतर केलं तरी चालतंय, पण प्री आणि मेन्स एकत्र करायला पाहिजे. हो, इंटरव्ह्यू तरी आपण वेळेवर करू शकतो. आणि तुमचं मार्गदर्शन मॉक इंटरव्ह्यू मध्ये आहेच. प्री आणि मेन्सचा स्टडी आपण ऍट अ टाइम करायला पाहिजे. मेन्सवर फोकस केलं मध्ये जे आहे ना, जसं आता मलाही माहिती आहे, तुम्ही सांगू शकता की मेन्स आणि प्री मध्ये जे टॉपिक आहे ते सेम आहे, फक्त त्याची लेवल वाढून जाते. आणि थोडाफार 20-25% चेंजेस राहतो समजा, आणि एक जीए वाढून जातो. म्हणजे एक आपण थोडा हायर लेवलचा स्टडी ठेवला तर आपलं जसं आता सिलॉक्स आहे तर मग त्याचा रिव्हर्स सिलॉक्सही करून घेतलं तर आपलं मेन्स लेवलची तिथेच होऊन जातं. असं काही करू शकतो. मोस्टली जे जग आहे 2 गोष्टीमध्ये डिवाइड झालेलं आहे. एक म्हणजे आपण म्हणू ऑफलाईन क्लासेस आणि दुसरं ऑनलाईन क्लासेस. तर तुम्ही काय प्रिफर सांगसाल विद्यार्थ्यांना की काय करायला पाहिजे? सर जसा माझा अनुभव आहे, तुम्ही स्टुडंटना हेच प्रिफर करेन की ऑफलाईन क्लासेस करा. ऑफलाईन क्लासेस कारण की सर जे आता सांगता नाही सर कोणाची कोणी कंडिशन कशी, कोणाच्या लवकर लक्षात येतं सर एखादा टॉपिक, कोणाच्या 10 वेळा सांगितलं तरी लक्षात नाही. तर अशा विद्यार्थ्यांना मी हेच सजेस्ट करतो की तुम्ही ऑफलाईन क्लासेस करा. कारण की तुमचा जो डाऊट आहे ना तो सर फेस टू फेस तुम्ही क्लिअर करू शकता. ऑफलाईन मध्ये नाही सर. ऑनलाईन मध्ये सर कसं
प्रॉब्लेम जाते. तुम्ही 10 वेळेस विचारतही नाही, तो प्रश्न आहे समजा आपण मनातच मनात ठेवतो, ठेवतो. की बाबा काय विचारावं. जो डाऊट आहे तो क्लिअर तेव्हाच झाला पाहिजे, तेव्हाच तो टॉपिक तुम्हाला समजेल. हा. आता सर ऑनलाईन मध्ये कसं आपल्याला नाही समजलं तर आपण चुपचाप बसून जातो, नाही समजलं तर एक 10 वेळा व्हिडिओ पाहिला तरी समजत नाही. नाही समजत. त्यापेक्षा ऑफलाईन कसं, ऑफलाईन एखादा क्वेश्चन नाही समजला तिथंच सरांना डाऊट विचारला, तिथंच तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. मला वाटतं ऑफलाईन क्लासेस बेस्ट आहे. आता जे विद्यार्थी समजा मजबुरी आहे, मला असं वाटतं अच्छा. की त्यांची मजबुरी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉब करत आहे किंवा आता समजा काही विद्यार्थी तुम्ही सांगितलं तुम्ही तांदूळ बाजार जवळचे आहात, तर ग्रॅज्युएशनच्या सोबत मग इथे येऊन क्लास नाही करू शकत. तर आपल्या क्लासमध्ये खूप छान फॅसिलिटी आहे की सध्या ते तिथून ऑनलाईन क्लासेस करू शकतात आणि जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते तर त्यानंतर इथे येऊन ते ऑफलाईन क्लासेस सुद्धा करू शकतात. म्हणजे एकाच फी मध्ये त्यांचं अलॉंग विथ ग्रॅज्युएशन ऑनलाईन, म्हणजे जेवढं समजेल तेवढं समजेल. हा. म्हणजे आता इथे येऊच नाही शकत आणि टाइम वेस्ट केल्यापेक्षा ऑनलाईन क्लासेस करू शकतात आणि आणि नंतर मग इथे येऊन ऑफलाईन त्याच फी मध्ये समजा ते Best. ऑफलाईन क्लासेस सुद्धा हा. करू शकतात. जो काही डिफरन्स राहतो तो पेड करून समजा हा. ऑफलाईन क्लासेस सुद्धा करू शकतात. है ना? हो. म्हणजे त्यांची मजबुरी आहे, त्यांनी ऑनलाईन क्लासेस करायला पाहिजे असं माझं सजेशन राहील. हो. आणि जे इथे येऊन करू शकतात त्यांनी नक्कीच ऑफलाईन क्लासेस इथे म्हणा किंवा कुठेही म्हणा ऑफलाईन क्लासेस हा प्रिफरेबल राहील. है ना? हो. दुसरं तुमच्या लाईफ मध्ये जे आहे, म्हणजे आता जसं तुमचं सक्सेस तुम्हाला मिळालं त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? श्रेय सर आधी तर आई बाबालाच देणार मी. बरोबर. कारण की त्यांनी मला खूप मदत केली. बरोबर. त्यांनी मला असं नाही म्हटलं की बाबा तू घरीच बसलाय, तू काय करत आहे, काय? हा तर एखादा जॉब कर. 28 वर्षापर्यंत हा. पैसे लावून म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. हो सर. पहिलं श्रेय त्यांनाच देईल, बरोबर. दुसरं श्रेय सर तुम्हाला देईल आणि माझ्या मित्राला त्यानं मला सजेस्ट केलं की बाबा तू इकडे ये. हा, आणि आणखी जो म्हणे लाग इकडे नेहमी सोबत होता तुमच्या, हा तोच मित्र माझा सांगितलं मला. संगम डोंगरे म्हणून. हा हा. आणि दुसरं मला असं विचारावं लागेल की आता बरेच मुलं जे राहतात समजा त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड जे राहते हो. ते इतकं स्ट्रॉंग नाही राहतात, हा. फायनान्शियली म्हणा किंवा काय म्हणा. तर त्यावर तुम्ही काय सांगसाल त्यांना की त्यांनी कसं त्या परिस्थितीशी लढायला पाहिजे आणि समोर आपला प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजे? सर मी सांगू इच्छितो तुम्हाला, मी सर बिलो पॉवर्टी लाईन मधून येतो. ओके. माझ्याकडे सर कंट्रोलचं कार्ड राहतं ना, ते कंट्रोल मिळतं रेशन कार्ड, ते आहे माझ्याकडे. मी एकदम लो फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो सर. गावाखेड्यात वातावरण माहित आहे सर तुम्हाला. एज्युकेशन म्हटल्यावर तिथं जास्त फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. त्यामुळे सर मी 12वी पर्यंत सर चांदूर बाजार तालुक्यात शिकलो मराठी मीडियम मध्ये, आणि इंग्लिश मीडियम मध्ये बीकॉम वगैरे मी अमरावतीतून केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण अमरावतीतून केलं. फायनान्शियल कंडिशन म्हटली तर काहीच जास्त हे नव्हतं सर आमच्याकडे. डोंट माइंड वडिलांचं प्रोफेशन? सर माझ्या इथं सर 1.5 एकर वावर आहे. ओके. आणि माझे वडील बकऱ्या चरायचे, शेळी पालन करायचे. आता हे दुसरं एक्झाम्पल झालं आमच्यासमोर. आताच जे नुकतं युपीएससीचे रिझल्ट लागले होते त्यामध्ये आपण एक विद्यार्थी बघितला ज्याचे आय थिंक मेंढऱ्या पालत होते, सिलेक्शन झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्या समोर बसलेलं आहे. बघा, ही कशी जरी परिस्थिती असली आपण त्या परिस्थितीवर मात करून जे आहे सक्सेस मिळू शकतो, याचं मोठं एक्झाम्पल आपल्या समोर बसलेलं आहे, ते म्हणजे धीरज आठवले. है ना? सर मी स्वतः सर लॉकडाऊन मध्ये बकऱ्या चरल्या सर. स्वतः पण ते काम केलं है ना? म्हणजे सर पण लाज बाळगायला नको हे आपल्याला याच्यातून माहित पडतं. म्हणजे या बाबाची वगैरे तब्येत खराब झाली होती म्हणतात, तर मी स्वतः बकऱ्या चरल्या सर. लोक मला हसायचे सर, कारण की मी पोस्ट ग्रॅज्युएशन MBA. हो सर. कारण की मी सर गावातून निघायचो जेव्हा कॉलेजसाठी, तेव्हा कोट घालून निघायचो. आणि लोक हा जो होता माझा, एज्युकेशन घेऊन राहिला, मला एवढं हे नव्हतं, मला अभिमान नव्हता त्या गोष्टीचा. तरी मग मी जेव्हा बकऱ्या घेऊन जातो सर, तर लोक मला हसायचे. म्हणजे बाकीच्यांचा बघण्याचा एक्सचेंज होतं की बाबा इतकं हा, आणि हा गावात बकऱ्यात चारत आहे. कसं आहे धीरज, कुठलंच काम म्हणजे मला असं वाटतं किंवा तुझ्याही नजरेनुसार मला असं दिसतंय की बाबा कुठलं काम छोटं मोठं नसतंय. आपल्याला जी शरम असायला पाहिजे मित्रांनो ती एकाच गोष्टीची आहे की आपण चोरी ज्याला म्हणतो है ना, तर त्या गोष्टीची आपल्याला शरम असत. वाईट कामाची शरम असत. चांगलं काम 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 आहे, त्याला काही हे नाही आहे ना सर. तर नंतर मग सर मला माहित होतं माझं ध्येय काय आहे. मी जे माझं ध्येय होतं मी ते आज सिद्ध केलं आहे. आणि जे हसणारे होते सर त्यांचे तोंड बंद करून टाकले. होतेच नक्कीच.
आपल्याला माहिती आहे मित्रांनो की स्टार्टिंगला जे आहे आपल्या पाठीशी कोणी नसते, हो. सोबत कोणी नसते, आणि नंतर ते म्हणतात ना आपल्याला एकट्याला चालावं लागते. आणि जेव्हा आपण सक्सेसफुल होतो आणि मागे ओढून बघतो तर मग माहित पडते की पूर्ण जनता पूर्ण आपल्या जनता मागे आहे. आहे. जे सर बोलत नव्हते माझ्यासोबत ते आज मला कॉंग्रॅच्युलेशन करत आहेत. Congratulations करतात. म्हणजे जेव्हा आपल्याला सक्सेस मिळते तेव्हा आपलं पूर्ण आयुष्य चेंज होऊन जाते. हो. मला एक तुम्हाला आणखी विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही पास झाले तर घरच्यांची काय रिएक्शन होती तुमच्या? घरच्यांची रिॲक्शन सर, जसं त्यांना माहित झालं सर, हम्म. ते आधी तर रडायलाच लागले सर. आई वडील पूर्ण बरोबर. खुशीच्या. खुशीचे असं सर, मी पण रडत होतो. बरोबर. म्हणजे असं म्हणा सर, पूर्ण आमचा जो हे होता, कंडिशन होती, ते पूर्ण कायापालट झाली. काय पाहिजे? हो सर. मी जसा रिझल्ट लागला तशी सगळा आनंद होता. हम्म. सगळ्या रिलेटिव्हली बोलावणं झालं, सगळं कॉल वगैरे, आईचे फोन, तो आनंदच वेगळा होता सर सांगायचा. फोन करणं, सांगणं. आता आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा म्हणजे पोरं आता आपण म्हणजे मला असं वाटतं की मुलं छोट्या मोठ्या गोष्टीत अटकून जातात. हा. पण एक तो जो आनंद राहतो जो आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आहे तो असीमित आहे है ना? असीमित आहे म्हणजे सर. दुनियातला आठवा अजिबा म्हणू शकतो तो आपण त्या गोष्टीला की तो कितीही- तसा नाही अनुभवता येत. कितीही पैसे दिले, अमाऊंट दिली, तर तो आपण विकत नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत तो अनुभव, नाही तो घेऊ शकत, अनुभव. ते एक्सप्रेशन आपण नाही नाही. घेऊ शकत त्याच्यात, है ना? ते सक्सेस नाही मिळते. आणि एक मला असं वाटतं आता पूर्ण वातावरण चेंज झालेलं असेल. पूर्ण वातावरणात रिलेटिव्ह मध्ये पाहण्याचा नजरिया बदलला सर. बरोबर. पूर्ण व्ह्यू बदलला त्यांचा पाहण्याचा. आज म्हणजे असं वाटतंय आपण काहीतरी अचीव केलं जीवनामध्ये. विद्यार्थ्यांना तुमचं सजेशन राहील की बाबा सक्सेस के पीछे दौडो. है ना? हो सर. सक्सेस पेक्षा म्हणजे कमी याच्यावर थांबू नका बाबा. कमी याच्यावर थांबू. मेहनत करा पूर्ण. मी जर ते सर प्रायव्हेट जॉब मध्ये थांबलो असतो, त्याच्यात सॅटिस्फाय राहिलो असतो मी, तर मी आज हा दिवस पाहिला नसता. आणि आई वडिलांचा जो चेहरा आहे तो मी पाहिला नसता. त्यांची ज्या चेहऱ्यावर जी खुशी आहे ती आज पाहिली नसते. नाही. मी स्ट्रगलच करत राहिलो असतो प्रायव्हेट जॉब मध्ये. एकदा मी विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही एक चान्स घ्या. स्वतःच शक्ती तुम्ही पूर्ण एक वडा. आणि हा. दुसरं माझं विचारणार आहे की तुम्हाला काय वाटतं की असं म्हणजे बँकिंगची एक्झाम जर आपल्याला क्रॅक करायची आहे तो असं किती वेळ लागायला पाहिजे समजा, म्हणजे काय वाटते असं पर्टिक्युलर? सर बेसिक पासून जर केलं आपण समजा, एक म्हणजे नसा हुशार विद्यार्थी तो, तरी 1 वर्ष सफिशियंट आहे. 1 वर्ष. कारण की आपण पूर्ण टार्गेट वाईज व्यवस्थित. पण त्यासाठी खूप मेहनत लागेल सर. बरोबर, मेहनत प्रॉपर. एक प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर मेहनत असली तर प्रॉपर गाईडलाईन तर आपण प्रोव्हाइड करतोच. त्याच्यासोबत महत्वाची गोष्ट आहे की समोर विद्यार्थ्यांनी पण त्यांना तेवढं मेहनत घेतली पाहिजे. आणि एका वर्षात सुद्धा मित्रांनो एक्झाम निघू शकते. फक्त आपलं तेवढी म्हणजे ताकदीनं आपण त्याच्या मागे लागलो पाहिजे. आजकाल सर्व गोष्टी अवेलेबल आहे, ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा. आणि डाऊट पण क्लिअर होतात समजा आपल्याला जसे पाहिजे तसे, है ना? एका वर्षातही व्हायला काही हरकत नाहीये. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की MBA इन मार्केटिंग झालेला आहे तुमचा आणि मार्केटिंगच्या बेसिसवर तुम्ही हा जॉब अचीव केलेला आहे समजा. तो जो मार्केटिंगचा स्टडी आहे हा मुलांमध्ये थोडासा एक हे राहतो की मार्केटिंगचा, कारण क्लासेस अवेलेबल नाही आहे आपल्याकडेही नाही आहे, है ना? तो मार्केटिंगचा स्टडी तुम्ही कशातून केला स्पेशली? मार्केटिंग सांगू इच्छितो सर, जर तुमच्याकडे टाइम असेल, कारण की मी जसं सांगितलं तुम्हाला प्रीचा आणि मेन्सचा सोबतच करा. सोबत अभ्यास करावा. ठीक आहे. आणि त्याला टाइम ड्युरेशन कसं करताल तुम्ही मेन्सला किती वेळ द्यायला पाहिजे आणि प्रीला? जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल, प्री साठी तुम्ही स्ट्रगल करत असाल तर दिवसातून तुम्ही प्री करा पूर्ण, आणि मेन्स साठी तुम्ही 2 घंटे द्या. रीडिंग 2 घंटे सफिशियंट आहे जर तुमच्याकडे टाइम असेल तर. कुठलं बुक वगैरे? मी फिलिप कोटलरचं येते सर 15 एडिशन. हा सर. ओके. ते Amazon वरून मागू शकता तुम्ही. ठीक आहे. ते तुम्ही स्टडी करा. आणि युट्यूबवर दिशा क्लासेस म्हणून आहे, दिशा क्लासेस. त्यामध्ये त्यांचे व्हिडिओ लेक्चर आहेत, ते आधी पाहायचे आणि इकडे आपण रीडिंग करायची, म्हणजे समजण्यात थोडं सोपं जाते. गोष्टी महत्वाच्या आहे, म्हणजे फक्त व्हिडिओ बघून नाही होणार, आणि रीडिंग पण करायची. रीडिंग पण करावं. म्हणजे ते तुमची पूर्ण ते बेसिक कव्हर होऊन जाते मार्केटिंग समजा त्यामध्ये. आणि एक JC अकॅडमी म्हणून येते, एक कोर्स आहे एक JC अकॅडमी म्हणून, त्यात पण मार्केटिंगच आहे आणि तो पण घेऊ शकता. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही फिलिप कोटलर बुकच रीड करणं. कारण की आज हा पॅटर्न पाहता एक्झामचा,
पेपर खूप टफ येत आहे. या इयरचा पण पेपर खूप टफ आला होता. त्या हिशोबाने मी फिलिप कोटलर सजेस्ट करेन, कारण की ते खूप डीपमध्ये विचारतात. मार्केटिंग बद्दल ते खूप डीपमध्ये विचारतात. मी फिलिप कोटलरच सजेस्ट करेन. आणि नंतर जेसी अकॅडमी सर जर वाटलंच तर त्यामध्ये सर बेसिकच शिकवते जेसी अकॅडमीमध्ये, तर ते मी एवढं प्रिफर नाही करणार. माझं विचारणं हे राहील, जसं आपण अभ्यास करतात विद्यार्थी, तर कुठल्या चुक्या होतात ज्याच्यामुळे लेट होते समजा रिझल्ट येण्यास, असं वाटतं आपल्याला? जो सर आपण कसं करतो, एखादा टॉपिक देतो सर, करतो आपल्याला येते ठीक आहे बा आला, नंतर सोडून देतो. पूर्णपणे त्याच्यावर नाही हे नाही करत. आपण त्यावर डेली 20 क्वेश्चन 50 क्वेश्चन आपल्या घेऊन जेवढं होते एका टॉपिकला समजा वेळ द्यायला पाहिजे आणि पूर्ण तो कम्प्लीट Complete करायला पाहिजे आणि टॉपिकला हात लावायच्या हा, आणि रिव्हिजन पण केली पाहिजे आपण त्यावर, असं माझं म्हणणं आहे. किंवा सेक्शनल मॉक. हा, सेक्शनल मॉक म्हणजे तो जो क्वेश्चन आहे त्या सेक्शन रिलेटेड तो आपल्यापासून गेला पाहिजे, जेणेकरून तो आपली प्रॅक्टिस होत राहील. काही काही मुलं करतात की बा आता येते आपल्याला काही विषय नाही, आता हा सेक्शन झाला आहे बा आपला येते, पण एक्झाम मध्ये काय विचारणार, तर हाय लेवल विचारणार लो लेवल विचारणार ते सांगता नाही येत. तर आपण पूर्णच केलं पाहिजे असं माझं म्हणणं. आणि एक मुलांचा आणखी प्रश्न असतो की जसं ग्रुप डिस्कशन आणि सेल्फ स्टडी, तो यामध्ये काय तुम्ही सांगू शकता? मी ग्रुप डिस्कशनला प्रेफर करेल सर, कारण की माहित आहे का सर, आपले जे डाऊट आहे आपल्याला जे येत मी नाही. जे ऐकलं तुमच्यासोबतचा ग्रुप तसा होता? हो सर, माझा मित्र अशा प्रकारचा ग्रुप. हो सर, मला जे काही येणे ना सर, माझ्या मित्राला विचारून. बरोबर. त्याचा तो म्हणजे आय थिंक तुमच्या सोबतच्या सर्वांचं जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे, जे 4-5 जण करायचे असतील हे. हो ग्रुप होता तुमच्या सोबतचा? हो सर. तर सर त्यांना मी विचारायचो, कारण की त्यांची स्टडी माझ्यापेक्षा जास्त आहे, तर मी त्यांना माझा काही डाऊट असला तर मी त्यांना पण विचारायचो, मग ते माझं डाऊट क्लिअर करून द्यायचे. त्यांचं तर मी मला जे येते मी त्यांना सांगायचो. तर ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे. नाही, पण ग्रुप डिस्कशन मध्ये मोठा प्रश्न हा येतो की ग्रुप डिस्कशनला टाइम किती द्यायला पाहिजे, नाही तर एखाद्या वेळेला ग्रुप डिस्कशन मध्ये वाहून जातात आणि पूर्ण टाइम नाही सर. कसं आम्ही कसं करायचो सर, आम्ही आमचं जेवणाचं जेव्हा लंच म्हणजे ब्रेक राहायचा, 1 घंटा आमचा तसाच निघून जायचा. आम्ही तेव्हाच मग डाऊट क्लिअर करून घ्यायचो की हे कसं करायचं रे बा, अकाउंट मध्ये हे कसं करायचं, बरोबर, रिझनिंग मध्ये कसं करायचं, तर आमचा डाऊट तिथंच क्लिअर होऊन जायचा. मला असं अजून वाटतं की बाबा त्या लेवलचे सोबतचे पाहिजे नाही तर आपण आपल्यापेक्षा कमी लेवलवाल्या सोबत किंवा ज्याचा स्टडी मध्ये सिरियसनेस नाही आणि मग काहीतरी टॉपिक निघाला आणि त्याच्यावर ग्रुप डिस्कशन सुरू आहे. आणि असं झालंय सर माझ्यासोबत, एक टॉपिक होता तर मी तुम्हाला कॉल लावला होता. ओके, तुम्ही मला ते सजेस्ट केलं होतं. तेच आहे, मला असं वाटतं की ग्रुप डिस्कशन करायला पाहिजे, पण त्याचा एक ठराविक टायमिंग असायला पाहिजे, 1-1.5 तासाचा. नाही तर मग एखाद्या ठिकाणी बसले नाही तो टाइम वेस्ट करणार आहे, टाइम वेस्ट करणार. पॉईंट वाईज टॉपिक वाईज जर डिस्कशन झालं तर दॅट विल बी बेटर. आणि जास्तीत जास्त समजा सेल्फ स्टडी आपण करायलाच पाहिजे. ग्रुप डिस्कशनचा थोडाफार आपल्याला मदत होते. थँक्यू व्हेरी मच नीरज, आज तुम्ही इथे तुमचा महत्वाचा टायमिंग दिला आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचा म्हणजे तुमचा जो प्रवास होता त्याच्या थ्रू बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळतील आणि नक्कीच त्यांच्याही सक्सेस मध्ये तुमच्या जर्नीचा जो आहे हँड राईटिंग समजा म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या क्लिअर झालेल्या असतात असं अपेक्षित करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेअर करा आपल्या मित्रांसोबत, म्हणजे बाकीच्यांना पण आपल्याबद्दल माहिती पडेल. ठीक आहे, आणि जे आहे कमेंट करा व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी जे आहे आपल्या एसपीबीटी चॅनल सोबत म्हणजे सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. तो बरेच टीचिंगचे व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारचे डिस्कशनचे व्हिडिओ त्यामध्ये मिळत राहतात. धन्यवाद.